हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या स्टडी चॅनलमध्ये. माझं नाव अश्विनी आणि आज आपण 8th स्टँडर्डचा सायन्सचा टॉपिक हेल्थ आणि डिसीज पाहणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून माझे पुढचे पण व्हिडिओ तुम्हाला येईल. सो फर्स्ट, कॅन यू टेलमध्ये काय दिलेलं आहे? हॅव यू एव्हर टेकन द लिव्ह फ्रॉम द स्कूल ड्यू टू द सिकनेस? तुम्ही कधी स्कूलमधून लिव्ह घेतला आहे का? सिकनेसमुळे, तुम्हाला ताप आल्यामुळे किंवा काही झाल्यामुळे तुम्ही कधी स्कूलमधून लिव्ह घेतला आहे का? असं आपण खूपदा स्कूलमधून लिव्ह घेतो की आपली तब्येत खराब असते किंवा आपल्याला बरं वाटत नाही. व्हॉट हॅपन एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? सो एक्झॅक्टली काय होतं जेव्हा आपण बिमार पडतो, जेव्हा आपल्याला ताप वगैरे येतो, जेव्हा आपण सिक होतो, तर एक्झॅक्टली काय होतं? तर थर्ड क्वेश्चन आहे, समटाईम वी फील गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन अँड समटाईम वी फील नीड टू कन्सल्ट डॉक्टर अँड टेक रेग्युलर मेडिसिन इन द सिकनेस. व्हाय इज इट सो? तर समटाईम काय करतो, आपण मेडिसिन घेतो आणि मेडिसिन घेतल्यावरच आपल्याला चांगलं वाटते. पण कधी काय होतं, मेडिसिन घेतल्याशिवाय आपल्याला चांगलंच वाटत नाही और आपल्याला डॉक्टरकडे जावं लागते आणि तेव्हा आपली काय होते, तब्येत चांगली होते. तर हे आहे तुमच्या 3 प्रश्नाचे उत्तरं आणि आन्सर्स. नेक्स्ट पॉईंट इज हेल्थ. हेल्थ इज नथिंग बट द हेल्थ इज ए स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल well-beingness and not merely the absence of any disease. So health is nothing but is a state of not only the physical means आपल्याला ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला, नॉट ओनली फिजिकल स्टेट. हेल्थ एक फिजिकल स्टेट नाही तर एक मेंटल स्टेटसुद्धा आहे. सपोज आपण मेंटली जरी डिस्टर्ब असू तरी पण आपली हेल्थ चांगली राहणार नाही. सो इट इज अ कॉम्बिनेशन बिटवीन फिजिकल अँड मेंटल health. So it is called a health. Next is, what is the disease? What is disease? We have seen the many disease. So condition of disturbance in the physiological or psychological process of the body as disease is called disease. What is disease? Unconditional and undisturbed physiological or psychological process of body is called disease. जे आपल्या बॉडीमध्ये फिजिओलॉजिकल आपली जी प्रोसेस आहे, जी डिस्टर्ब झालेली आहे, किंवा सायकॉलॉजी जी आपल्या मेंटली हेल्थ जे आहे ती जी डिस्टर्ब झालेली आहे, त्या प्रोसेसला आपण काय म्हणू, डिसीज म्हणू. सो डिसीज, टाईप्स ऑफ डिसीज. यू मस्ट हॅव हर्ड द नेम ऑफ व्हेरियस डिसीज लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीज, etc. Reason and symptoms of all these diseases are different. To bring the according to scientific study, disease are classified are as follow. So type of disease is heard the name of various disease like that. You heard the name of diabetes. तुम्ही डायबिटीजचं नाव ऐकलं असेल, कोल्डचं नाव ऐकलं असेल, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हे सगळे तुमचे काय आहे, डिसीजेस आहे. सो टाईप ऑफ डिसीज. हाऊ मेनी टाईप्स ऑफ डिसीज? फर्स्ट इज द अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड सेकंड वन इज द अकॉर्डिंग टू रिझन. सो फर्स्ट डिसीज इज अकॉर्डिंग टू ड्युरेशन मीन्स वॉट? अकॉर्डिंग टू ड्युरेशन मीन्स टाईम पिरियड. और सेकंड अकॉर्डिंग टू रिझन मीन्स कोणत्या कारणामुळे. सो ड्युरेशन मीन्स पिरियड. सो क्रोनिक डिसीज अँड ॲक्यूट डिसीज. क्रोनिक डिसीज मीन लॉंग टर्म डिसीज. Chronic disease mean long term disease. You understand first what is chronic disease? Chronic disease is nothing but the long term disease, and acute disease is nothing but the short time of disease, short type disease. The according to reason, the diseases are again classified into 2 types: hereditary disease and acquired disease. Hereditary disease means
those disease who comes from with our parents or grandparents and ग्रँडपॅरेंट्स. जे डिसीज आपल्याला आपल्या पॅरेंट्सकडून येतात किंवा जे आजोबांकडून येतात त्या डिसीजला आपण काय म्हणतो, हेरिडिटी डिसीज. अँड ॲक्वायर्ड डिसीज मीन्स जे आपण दुसऱ्यांकडून घेतो किंवा जे इन्फेक्शन डिसीज असतात. जसं की ताप, सर्दी, खोकला हे आपल्याला दुसऱ्यांकडून होतात, तर ते डिसीज मीन्स ॲक्वायर्ड डिसीज. आणि हेरिडिटरी डिसीज मीन्स जे आपल्याला आपल्या हेरिडिटीकडून येतात, जेव्हा मदर आणि फादरकडून येतात. सो व्हॉट इज द इन्फेक्शन डिसीज? इन्फेक्शन डिसीज इज नथिंग बट दी डिसीज इट इज ते आपल्याला इन्फेक्शन डिसीज कोणाकडून होतात, ते आपल्याला इन्फेक्ट करतात वन पर्सन टू अनदर पर्सन. द डिसीज इज what is that? What is mean by infection disease? The disease is spread from one to another. The disease is spread from one person to another. It is called infection disease. Note down that this, what is the disease? The disease is spread from one person to another. It is called infection disease, common cold, flu, dengue. Non-infection disease means the disease is not infect from one person to another. It is called non-infection disease. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतकं पाहिलं हेल्थ म्हणजे काय, व्हॉट इज डिसीज, टाईप ऑफ डिसीज. तर तुम्ही इतकं सगळं लर्न करून टाका, कारण एक्झाममध्ये इज खूप इम्पॉर्टंट. व्हॉट इज हेल्थ, व्हॉट इज डिसीज अँड टाईप्स ऑफ डिसीज. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू इन्फेक्शन डिसीज मीन्स व्हॉट इन्फेक्शन डिसीज स्प्रेड टू द कंटेमिनेट वॉटर, फूड अँड वेक्टर अँड इन्फेक्शन डिसीज. असंच तुम्हाला व्हिडिओचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. हेल्दी राहा.